नमस्कार. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेमध्ये सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रत्येक वेबिनारची सुरुवात आपण प्रार्थनेने करीत असतो. आज सुद्धा आपण आपल्या वेबिनारची सुरुवात प्रार्थनेने करणार आहोत. तेव्हा या वेबिनारमध्ये प्रार्थना सादर करण्याकरिता मी आमंत्रित करतो निलिमा काडबांडे मॅडम. धन्यवाद सर. मी निलिमा काळबांडे, श्रीकृष्ण अध्यापक विद्यालय सावनेर येथील प्रथम वर्षाची विद्यार्थिनी. गुरुने दिला रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातळी सावली, तुम्ही सूर्यामा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनाचे करू पालन, मनी मानसी हाच आहे ठसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तुझी त्याग सेवा फळाए अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अगा पुण्यवंता भल्या माणसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही ईश चरणी करू प्रार्थना, आशीर्वाद द्यावा आम्हा पुन्हा पुन्हा, करू ईश्वरी राजाची स्थापना, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, पुढे वारसा, पुढे वारसा. धन्यवाद सर. धन्यवाद निलिमा काडबांडे मॅडम. गुरुंनी दिलेला हा जो वसा आहे तो आपल्या सर्वांना पुढे न्यायचा आहे आणि हा पुढे नेत असताना शिक्षण प्रक्रियेमधला कोणताही घटक हा शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. आणि याच मूळ हेतूने आज आपण आपल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेतील 118व्या पुष्पामध्ये प्रथम वर्ष DLED येथील शिक्षण प्रक्रिया व समाज या विषयाअंतर्गत वंचित घटकांचे शिक्षण
हा विषय आज आपण आपल्या वेबिनारमध्ये घेतलेला आहे. आता वंचित कोणाला म्हणावं किंवा वंचित घटक म्हणजे नेमकं काय, तर याची साधी सोपी आणि सरळ व्याख्या जर आपण करतो म्हटलं तर जे शिक्षणापासून वंचित आहेत असे शाळाबाह्य मुलं. म्हणजे शिक्षणाचा लाभ समाजातील ज्या मानवी घटकांना मिळाला नाही किंवा ते मिळण्यामध्ये काही अडथळे निर्माण झालेले आहेत अशा सर्व समाज घटकांना वंचित घटक म्हटलं जातं. म्हणजे ज्या व्यक्तीला सामाजिक, आर्थिक व शारीरिक कारणांमुळे सामाजिक हक्कांपासून दूर राहावं लागतं ती म्हणजे वंचित होय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 या धोरणामध्ये वंचितांच्या शिक्षणासाठी काही कृती कार्यक्रम आखण्यात आला होता आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नामधून त्याची अंमलबजावणी पण करण्यात आली. तरी सुद्धा देशातील विविध समाज घटक अद्यापही प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत. मग या वंचित घटकांच्या समस्या काय आहेत आणि त्यांचे उपाय काय आहेत हे आज आपण आपल्या वेबिनारच्या माध्यमातून बघणार आहोत, ऐकणार आहोत. वंचित घटकांचे शिक्षण या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरिता अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ पुणे येथे सहयोगी प्राध्यापिका म्हणून सध्या कार्यरत असलेल्या, ज्यांचं MA मराठी आणि हिस्ट्री आणि सोशॉलॉजीमध्ये झालेलं असून सेट एज्युकेशन DSM आणि आचार्य पदवी सुद्धा प्राप्त झालेली आहे. B.Ed कॉलेजचा 14 वर्षाचा अनुभव, M.Ed कॉलेजचा 9 वर्षाचा अनुभव आणि सिनियर कॉलेजचा 3 वर्षाचा अनुभव आणि सोबत शाळेचा सुद्धा 1 वर्षाचा अनुभव. इतके सारे अनुभव पाठीशी आहेत. म्हणजेच दांडगा अनुभव असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्या वेबिनारमध्ये सहभागी झालेलं आहे. त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा आज आपण करून घेणार आहोत. अनुभवाची शिदोरी उघडत असताना त्यामधल्या एक एक कण नि कण, दाणा नि दाणा ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. ज्या सध्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे PhDच्या गाईड सुद्धा आहेत. ज्ञान, भाषा आणि अभ्यासक्रम, गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन, सर्वसमावेशक शिक्षण, मानवी हक्क आणि शांततेसाठी शिक्षण यासारखी शिक्षण क्षेत्रातील बहुमूल्य अशी पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेली आहेत. आज पावे तो राज्यस्तर असो, राष्ट्रीय स्तर असो किंवा मग तो इंटरनॅशनल स्तर असो, आंतरराष्ट्रीय स्तर असो, यामध्ये अनेक पेपर्स पब्लिश झालेले आहेत. सदैव वाचनाची आवड असणाऱ्या, विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटत राहणाऱ्या, माझ्यासारख्या एखाद्या छोट्याशा माणसाने ओळख नसताना सुद्धा फोन केल्यानंतर एका शब्दात हो म्हणणाऱ्या आजच्या या आपल्या वेबिनारच्या संवादरूपी ज्ञान आपणापर्यंत पोहोचविणाऱ्या डॉक्टर कविता टोटे मॅडम, आजच्या या वेबिनारमध्ये कविता टोटे मॅडम यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या वेबिनारला सहभागी झालेले छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि डॉक्टर कविता मॅडम यांना विनंती करतो की वंचित घटकाचे शिक्षण या विषयावर आपण या वेबिनारला सहभागी झालेले छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य यांच्याशी आपण संवाद साधावा. आदरणीय कविता टोटे मॅडम. थँक्यू सर. सर्वप्रथम म्हणजे सुरुवातीलाच मी आपले आभार व्यक्त करते की विद्यार्थ्यांसमोर जेव्हा आपण बोलतो तेव्हा अध्यापक एक शिक्षक म्हणून आपण नेहमी कार्यरत असतो आणि जेव्हा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधायचा असतो त्यावेळेस नक्कीच तो प्रत्येक शिक्षकासाठी खरंच खूप आनंदाचा क्षण असतो. आणि ऑनलाईन का होईना पण आज परत नव्याने काही नवीन विद्यार्थ्यांसमोर संवाद साधायची आज मला संधी मिळाली, त्याबद्दल खरंच गायकवाड सर आपले मनपूर्वक मी आभार व्यक्त करते. आणि आज मला तुम्ही जो टॉपिक दिलेला आहे त्याबद्दल मी बोलायला सुरुवात करते. मला जो टॉपिक मिळालेला आहे तो आहे म्हणजे वंचित घटकाचे शिक्षण.
शिक्षण आणि वंचित. वंचित म्हणजे काय? आताच तुम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे असे काही घटक ज्यांना जे शिक्षणापासून वंचित राहिलेले, ज्यांना शिक्षण मिळालेलं नाही, असे अनेक घटक अजूनही आपल्या भारत देशामध्ये आहेत. 21व्या शतकाकडे आपण वाटचाल करतोय, पण 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना देखील आजही असे अनेक घटक आहेत जे वंचित राहिलेले आहेत. आणि ते वंचित राहिलेले घटक कोणते याविषयी आज आपण थोडक्यामध्ये का होईना पण माहिती घेणार आहे आणि समजून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. मग असे घटक ज्यांना शिक्षणाची संधी मिळालेली नाही, शासन प्रयत्नरत आहे. GO म्हणजे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन हे कार्यरत आहेच. शासनही वेगवेगळ्या योजना राबवत आहे, पण तरीही आजही आपल्या भारत देशामध्ये असे अनेक घटक आहे, असे अनेक मुली आहेत, असे अनेक बालके आहेत की जे अजूनही शिक्षणापासून लांब आहे. त्यांनी शाळा देखील बघितलेली नाही, त्यांना शिक्षण म्हणजे काय हे देखील माहिती नाही. मग शिक्षक म्हणून आपलं काहीतरी कर्तव्य आहे, आपली काहीतरी भूमिका आहे आणि ती भूमिका काय आणि आपण एक शिक्षक म्हणून काय करू शकतो याचा आपल्याला नक्कीच विचार करावा लागेल. कारण शिक्षक हा एक व्यावसायिक भाग जरी असला तरी शिक्षकाची एक वेगळी आचारसंहिता आहे, शिक्षकाची एक वेगळी भूमिका आहे. शिक्षकांचं एक वेगळ्या प्रकारचं समाजामध्ये स्थान आहे आणि ते स्थान कधीही कमी होऊ शकत नाही. म्हणूनच असं म्हटलं जातं की शिक्षक निरंतर शिकत असतो, तो शिकवतही असतो आणि तो शिकतही असतो. या दोन्ही गोष्टी कायम शिक्षकाच्या हातून घडत असतात. आणि म्हणूनच हा जो वंचित समाज आहे किंवा वंचित घटक आहे, समाज नाही घटक म्हणूया आपण, हा जो वंचित घटक आहे या वंचित घटकाला सर्वप्रथम शोध घ्यायचा, आपण समजून घ्यायचंय की नेमके असे कुठले घटक आहे जे वंचित राहिलेले आहेत आणि या वंचित घटकांचा जेव्हा शोध आपण घेणार आहोत आणि त्यानंतर एक शिक्षक म्हणून आपली भूमिका काय असणार आहे किंवा आपण काय करता येईल की जेणेकरून ऍटलिस्ट त्यांना व्यवहार ज्ञान किंवा शिक्षणाप्रती आवड आणि शिक्षणासाठी पुढची वाटचाल आपण करू शकणार आहोत, हे आपल्याला समजून घेणं एक शिक्षक म्हणून खूप गरजेचं आहे. कारण शिक्षक हा कधीही थांबत नाही, तो कायम निरंतर पुढे पुढे जात असतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की शिक्षक हा कायम संशोधक असतो, निरीक्षक असतो. आणि याच अनुषंगाने आज आपण वंचित घटकाचे शिक्षण हा घटक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग असा समाज, अशी बालके जे शिक्षणापासून वंचित राहिलेली आहे त्यांना त्यांचा शिक्षणाचा अधिकार आणि शिक्षणाचा हक्क आपल्याला मिळवून द्यायचा आहे. मग आता भारत देश जर म्हटलं तर भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पालक वर्ग असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पालक वर्ग म्हणजे मुलांचा संबंध इथे नाही. तर जसं शहरी ग्रामीण पालक आहे, श्रीमंत गरीब पालक आहे, निवासी पालक आहे, स्थलांतरित पालक आहे, बहुसंख्याक पालक आहे, अल्पसंख्याक पालक आहे, असे विविध प्रकारचे आपल्या देशामध्ये पालक वर्ग आहेत. आणि मग हे जे पालक वर्ग आहे या पालक वर्गांना, हा जो पालक वर्ग आहे तो त्यांच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या मुलांना त्यांच्या स्तरानुसार ते वाढवत असतात, पुढे नेत असतात. आणि म्हणूनच ही खूप मोठी विषमता आपल्या समाजामध्ये आपल्याला दिसून येते. कारण श्रीमंत घरचा जो बालक असेल तो त्या पद्धतीने त्या लेवलनी तो शिकणार आहे, पुढे जाणार आहे. पण खूप गरीब घरचा असेल तर त्याला ती कुठेतरी मर्यादा पडणार आहे. सेम वे निवासी स्थलांतरित जे पालक असतात त्यांचं पण तेच असतं. म्हणजे काय की ज्या कुटुंबामध्ये त्या मुलाचा जन्म होतो त्या अनुषंगाने त्याचा विकास होत असतो. त्याच प्रकारे आपल्या समाजामध्ये काही शारीरिक व्यंग असलेले बालके देखील आहे, ज्यांना आपण दिव्यांग असे म्हणतो. तसेच आपल्या समाजामध्ये अनेक कुप्रथा आहेत ज्या 21व्या शतकातही अजूनही आहेत, त्या कुठेही पूर्ण संपलेल्या नाहीत. या सगळ्या गोष्टींमुळे ही जी बालके असतात ही शिक्षणापासून वंचित राहतात, शिक्षणापासून नेहमी दूर राहतात. कारण पालकच जागृत नाही म्हटल्यानंतर मुलं कशी काय शाळेत जाणार, मुलं कसं काय शिक्षण समजून घेणार, ह्याच्यासाठी गरज आहे ती आपल्याला पालकांपर्यंत जायची. आता भारत देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर भारत देशाचं स्वतःच
स्वतंत्र असं संविधान तयार झालं होतं आणि या संविधानामध्ये एक तरतूद केलेली आहे. ती तरतूद म्हणजे 6 ते 14 वयोगटातील जी मुलं आहेत त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण असावे. मोफत सोपी गोष्ट आहे, पण सक्तीचे शिक्षण असावे ही खूप मोठी गोष्ट आहे. मग अशी तरतूद जर संविधानामध्ये केलेली आहे, तर का नाही अजूनपर्यंत आपल्या देशामध्ये मुलांसाठी सक्तीचं शिक्षण झालेलं आहे? जर आपला भारत देश म्हणतोय की प्रत्येक मूल, तो मुलगा असू द्या किंवा मुलगी असू दे, त्यांनी शिक्षण घेतलंच पाहिजे, तर मग ही तरतूद का पूर्ण होत नाही? आणि या तरतुदीमध्ये एक गोष्ट खूप चांगली अशी आहे की जेव्हा संविधान तयार केलं गेलं किंवा जेव्हा ही तरतूद करण्यात आली, त्यावेळेस त्याच्यामध्ये 1 किलोमीटरचं अंतर म्हणजे जी वस्ती असेल ती वस्ती आणि शाळा ह्याच्यामध्ये 1 किलोमीटरचं अंतर असायला पाहिजे अशी त्याच्यामध्ये तरतूद होती. त्याच्या मागचं खूप मोठं कारण असणार आहे, खूप मोठा विचार देखील आहे. कारण जस्ट तुम्ही एक विद्यार्थी म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून विचार करा की आपली वस्ती जो एरिया आहे तो आणि आपली शाळा ह्याच्यामध्ये जर फक्त 1 किलोमीटरचं जर अंतर असेल, तर शाळेपर्यंत जाणं किती सोपी गोष्ट असणार आहे. आणि जेव्हा सोपी गोष्ट होते तेव्हा आवड आपोआप निर्माण व्हायला लागते. पण तसं अजूनही कुठे झालेलं दिसून येत नाही, अजूनही नाही. त्यामुळे ही जी मुलं आहे ही अजूनही आपल्याला वंचित असलेली दिसून येते. मग समाजाचा विकास करायचा आहे. मग समाजाच्या विकासामध्ये जे जे घटक उरलेले आहे किंवा मागे पडलेले आहे, जे घटक वंचित राहिलेले आहे, त्यांचा देखील विकास करणे खूप गरजेचं आहे. आणि हा जो अडसर समाज विकासामध्ये आलेला आहे, हा अडसर जोपर्यंत दूर होत नाही, यांचा विकास जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत शिक्षण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होऊ शकणार नाहीये. आणि म्हणून शासन या वंचित घटकाकडे खूप जास्त प्रमाणात लक्ष देत आहे. मी स्क्रीन शेअर करते सर. आता आपण पुढे कोणकोणते असे वंचित घटक आहेत आणि त्या वंचित घटकांसाठी आपल्याला काय करता येईल याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊ. स्क्रीन शेअर होतीये? हो हो. हा, ठीक आहे, ओके. मग वंचित घटकाचे शिक्षण याविषयी आज आपण बोलतोय. मग ह्या वंचित शिक्षणामध्ये सगळ्यात पहिले संकल्पना जी आपण ऑलरेडी आतापर्यंत मी जे बोलले त्यात तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यामुळे आता आपण थोडंसं पुढे जाऊया की शिक्षणापासून वंचित असलेले घटक कोणते, त्याविषयी आपल्याला माहिती घेणे देखील खूप गरजेचं आहे. मग या घटकामध्ये सगळ्यात पहिला जर घटक येत असेल तर त्या आहे मुली. म्हणजे वंचित घटकामध्ये अजूनही मुलींचा समावेश आहे. जेव्हा की 10वी आणि 12वीचा जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना लक्षात येत असेल की टॉपर मध्ये नेहमी मुली असतात. सगळ्यात जास्त शिक्षण घेण्याचं प्रमाण मुलींचं आहे, तरी देखील वंचित घटकामध्ये मुलींचा समावेश आहे. का असं होतंय? तर भारतीय हा जो समाज आहे हा पारंपरिक आहे आणि हा जो काही अंशी हा जो पारंपरिक दृष्टिकोन आहे हा अजूनही कुठेही दूर गेलेला नाहीये. त्यानंतर पालकांचं दारिद्र्य, घरातील कामे, भावंडांचा सांभाळ करणे, मुलींच्या शिक्षणाविषयी सामाजिक दृष्टिकोन, धार्मिक दृष्टिकोन, असुरक्षितता, लांब शाळा असणे आणि स्त्री शिक्षणाचा अभाव, या सगळ्या गोष्टी या मुलींच्या शिक्षणाला वंचित असण्याचं खूप मोठं कारण आहे. म्हणजे आपण वर्षानुवर्षे ही अवस्था बघतोय. आजही अनेक ठिकाणी कशाला पाठवायचं मुलींना शाळेत?
काय गरज आहे, शाळा शिकून काय करणार आहे, त्याच्यापेक्षा त्यांच्या घरात जी छोटी भावंड असतात त्यांचा सांभाळ करणे, घरची कामं करणे, एवढंच त्यांचं लाईफ झालेलं दिसून येतं. मग हे जे काही आजही आपल्याला दिसतंय हे कुठेतरी कमी होणं गरजेचं आहे. आता आपण मुलींच्या शिक्षणासाठी खूप मोठं काम जर पहिलं पाऊल जर कोणी उचललं असेल तर ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी खूप नाही बोलणार, कारण सगळ्यांना माहिती आहे ज्योतिरावांचं कार्य काय, सावित्रीबाईंचं कार्य काय. कारण जर सावित्रीबाई आणि ज्योतिबा जर त्यावेळेस त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी कार्य केलं नसतं तर कदाचित आज तुम्ही मुली म्हणून शिक्षण घेत नसता आणि मी एक स्त्री म्हणून देखील तुमच्या समोर बोलू शकले नसते. कारण त्यांचं त्यावेळेसचं कार्य हे खूप महत्वाचं होतं आणि त्यांनी जो वसा घेतला होता तो वसा पुढे पुढे आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने स्त्रियांच्या शिक्षणाला एक खूप मोठी वाटचाल मिळालेली आहे, खूप मोठा मार्ग मोकळा झालेला आहे आणि आजही जिद्दीने का होईना मुली शिकताना आपल्याला दिसत आहे. एवढं सगळं असूनही 25 मध्ये मुलींचा का समावेश होतो हा एक खरंच खूप मोठा प्रश्न आहे. समाज कार्य करतंय, एनजीओ कार्य करते, शासन प्रयत्नरत आहे, पण तरीही मुलींचा समावेश वंचित घटकामध्ये होते. खरंच ही एक खूप दुर्दैवी गोष्ट आहे. परंतु शिक्षणासाठी मुलींचा म्हणजे त्यांचं जिद्द म्हणूया आपण, ती खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याला दिसून येऊ लागलेली आहे आणि म्हणूनच मुलींची शिक्षणाकडची वाटचाल ही खरंच खूप प्रगतीशील, खूप हा जो ग्राफ आहे हा खूप उंचावलेला आपल्याला दिसून येत आहे, पण तरीही मुली वंचित घटकांमध्ये आहेतच. त्यानंतर पुढचा घटक म्हणजे आदिवासी जमातीतील मुले. आता ही जी आदिवासी जमातीची जी लोक असतात किंवा समाज असतो हा, हे डोंगराळ किंवा जंगली भागामध्ये राहतात. मग या जमातीतील जे बहुसंख्य मुले मुली आहेत त्यांना शिक्षण म्हणजे काय हे माहितीच नाहीये. निसर्गावर आधारित त्यांची पूर्ण जीवनशैली असते. आता मी ज्या तालुक्यात राहते, मी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोणाळा येथील निम शहरी भागामध्ये राहते. लोणाळा हा अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, पर्यटन स्थळ आहे आणि इथली चिक्की खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे इथे खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात, परंतु एक भाग असाही इथे आहे, थोडस लोणाळ्याच्या थोडस पलीकडे जर गेलं तर तिथे कातकरी समाज दिसून येतो. त्या कातकरी समाजाला जेव्हा मी बघते त्यावेळेस त्यांचा पेहराव तसाच आहे, म्हणजे जो पारंपरिक पहिलेपासून चालत आलेला होता ऍज इट इज त्यांचं असंच तसंच त्यांची लाईफस्टाईल आहे, अजिबात काही बदललेलं नाहीये. ते पूर्ण निसर्गावर आधारित त्यांची जी जीवनशैली आहे. म्हणजे काय की म्हणजे त्या ऋतूप्रमाणे जे काही फळं असतील, भाज्या असतील, कंदमुळे असतील ते गोळा करतात, इथे येऊन ते विकतात आणि त्यांचं जीवनमान सुरू असतं. अजिबात बदल झाले नाही, फक्त थोडस व्यवहारिक ज्ञान कुठेतरी त्यांना आलेलं आहे, पण शिक्षण म्हणजे काय हे त्यांना अजूनही माहीत नाही. म्हणजे प्रगत समाज झालेला आहे पण या लोकांचा अजूनही त्यांची प्रगती झालेली आपल्याला कुठेही दिसून येत नाही. शासकीय स्तरावर अनेक म्हणजे आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू आहे, पण तरीही ही मुलं त्या शाळेपर्यंत जात नाही. कारण शिक्षणाची जी ओढ असायला पाहिजे, जी आस्था असायला पाहिजे, जी आपुलकी असायला पाहिजे ती इथे त्यांना कुठेही दिसत नाही. कारण सकाळी उठणे, सगळे हे कंदमुळे गोळा करणे, गोळा करून झाल्यानंतर ते विकणे, दिवसभर ते विकतात, संध्याकाळी त्यांना काय ते खायला लागतं तेवढं तर ते धान्य भाज्या जे काही लागत असेल ते घेतात, घरी जातात, खातात आणि झोपतात, परत सकाळी तेच. म्हणजे त्यांची ही लाईफस्टाईल आहे. मग ह्या लाईफस्टाईल मध्ये त्यांना समाजामध्ये काय चाललंय, देशामध्ये काय चाललंय, प्रगती म्हणजे काय असतं, शिक्षण म्हणजे काय असतं, या सगळ्या गोष्टींशी त्यांना काहीही घेणं देणं नाही. पण तरीही शासन कार्यरत आहे आणि कार्यरत आहे. सर्व शिक्षा अभियान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या सर्व शिक्षा अभियानामध्ये सुद्धा ते मुलांचा शोध घेतात. जे शिक्षक वर्ग किंवा विशेष शिक्षक म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते अशा मुलांचा, आदिवासी मुलांचा शोध घेतात आणि मग त्यांना आश्रम शाळेमध्ये त्यांची ऍडमिशन करून त्यांना शिक्षणासाठी प्रेरित करायचं काम करतात आणि त्यांचा जो मागासलेपणा आहे तो कुठेतरी दूर करण्याचा हा खूप चांगला प्रयत्न आहे.
NGO सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी जमातीतील जी मुले आहे त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत. तिसरा घटक म्हणजे उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करणारे समाज घटक. आपल्याला सगळ्यांना माहितीये की काही समाज अजूनही आहे तो नेहमी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर स्थलांतरित होत असतात. म्हणजे त्यांचं स्थायी स्वरूपाचं उदरनिर्वाहाचं साधन अजिबात नसतं. जसं कापूस वेचणारे कामगार आहे, ऊसतोड कामगार आहे, सोयाबीन कापणारे कामगार आहे, वीट भट्ट्यावर काम करणारे कामगार आहे, तेंदू पत्ता तोडणारे म्हणजे जे कामगार असतात ते, भटके पाथरवट जे असतात, किंवा कारखानदारांकडे काम करणारे जी मजूर वर्ग असतो, ही सगळं हा जो समाज आहे किंवा ही सगळी जी लोक आहेत ही उदरनिर्वाहासाठी जिथे त्यांना पोट भरण्यासाठी काम मिळेल तिथे ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कायम स्थलांतर करत असतात. मग मला सांगा, जर ते कायम स्थलांतर करत असेल तर ते फक्त पोटापुरती विचार करतात, त्यांना शिक्षणाशी काहीही घेणं देणं नाही. ते कामाला जातात, स्त्री आणि पुरुष कामाला जातात घरचे, आणि त्यांच्या जी मुलं आहेत ती सगळी मुलं काय करतात, घर सांभाळण्याचं किंवा छोट्या भावंडांना सांभाळण्याचं ते काम करत असतात. मग असा समाज कसा काय शाळेत दाखल होणार आहे? कसं काय त्यांना वाटणार आहे की मला माझ्या मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे? मग ह्याच्यासाठीचे जे प्रयत्न आहे नक्कीच आपले कुठेतरी कमी पडताना दिसत आहे. मग हा समाज जिथे जातो तिथे त्यांच्यासाठी शाळा जर आपण उपलब्ध करून दिल्या, तिथे आपण काही असे कार्यक्रम राबवले की जेणेकरून त्यांना खेळता खेळता का होईना पण शिक्षणाची आवड निर्माण होईल. आणि मग जेव्हा मुलांना आवड निर्माण होईल, जेव्हा पालकांना या गोष्टीची आपण जागृती करून देऊ, किंवा त्या आज शाळेत आला तुमचा मुलगा, तुम्हाला एवढे पैसे मिळतील, एवढं धान्य मिळेल, पोषण आहार आहेच, पण तरीही ते कुठेतरी कमी पडत आहे. आणि म्हणूनच ही मुले जी आहे उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करणारा जो समाज आहे, या समाजाची जी मुलं आहे शिक्षणापासून दूर गेलेली किंवा शिक्षणाच्या जवळही आलेली आपल्याला दिसून येत नाही. यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमातीतील मुले. म्हणजे महाराष्ट्रातही व्यावसायिक दृष्ट्या पारंपरिक पद्धतीने भटक्या जमाती आहे. या ज्या विमुक्त भटक्या जमाती आहेत त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 28 भटक्या जमाती आहे आणि 14 विमुक्त जाती आहे. या जातींमध्ये जसं धनगर असू द्या, वडार असू द्या, बंजारा असू द्या, पारधी असू द्या, घिसाटी असू द्या, कंजार भाट असू द्या, रामोशी असू द्या, या सगळ्या जातींचा ह्याच्यामध्ये इवन लमाण सुद्धा या भटक्या जमातींमध्ये येतात. तर ह्यांचा समावेश ह्याच्यामध्ये होतो. मग सेम वे ज्या प्रमाणे स्थलांतरित इकडून तिकडे जात असतात, सेम वे भटक्या विमुक्त जातीतील हा जो समाज आहे हा देखील इकडून तिकडे म्हणजे जिथे त्यांचं काम असेल त्या पद्धतीने ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असे सतत एक पर्टिक्युलर त्यांचा कालावधी असेपर्यंत तिथे ते थांबतात आणि मग ते पुढे जातात. अशा पद्धतीने त्यांचं नेहमी स्थलांतर होत असतं. नेहमी म्हणजे ते कायम भटकत असतात, कधीच ते स्थिर झालेले नसतात. मग जर ते भटकत राहत असतील तर मग शिक्षणाकडे कसं काय वळणार आहे? त्यांना फक्त कमवणे, खाणे आणि आपलं जगणे, जन्म झालेला आहे, मरेपर्यंत जगायचं एवढंच त्यांना माहिती आहे. त्यांना बाकी तुमचं ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन याच्याशी काहीही घेणं देणं नाही. या कुठल्याच गोष्टी त्यांच्यासाठी महत्वाच्या नाही. मग हा जो वंचित राहिलेला घटक आहे, नको का ह्यांच्यासाठी आपण काही प्रयत्न करायला? नको का ह्यांच्या मुलांची प्रगती व्हायला? नको का आपण त्यांना भटक्या जमातीचे जरी असले तरी पुढे पुढे कसं नेता येईल त्यांना, ह्याचा नको का आपण प्रयत्न करायला? हे खरंच खूप महत्वाचं आणि खूप मोठी अशी गोष्ट आहे. यानंतरचा जो घटक आहे जो आपल्याला सर्वप्रथम म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे झोपडपट्टीतील मुले. कुठल्याही भागात तुम्ही जा, महाराष्ट्रामध्ये असू द्या नाही तर भारतामध्ये असू द्या, कुठेही जा, झोपडपट्टी ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. आणि मुंबईची धारावी झोपडपट्टी ही तर जगप्रसिद्ध अशी झोपडपट्टी आहे. मग ज्याप्रमाणे भटक्या जमातीतील लोक आहे किंवा स्थलांतरित जे समाज आहे
त्यांना जसं शिक्षणाविषयी आस्था नसते, सेम वे ह्यांना देखील. म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय जाणवतंय, की जिथे पोटाची भूक भागवायला ह्यांच्याकडे पैसा नसतो, तिथे शिक्षणाचा विचार ह्यांच्याकडून कसा होणार आहे? नाही होऊ शकणार आहे. कारण ह्यांचं पोट जर रिकामं असेल, तर मेंदूमध्ये त्या तारा देखील हलणार नाही, की मला शिक्षण घ्यायचंय. एखादा शाळेत जाणारा मुलगा बघून सुद्धा ह्यांना वाटणार नाही, की हा कुठे जातोय? हा रोज एकाच प्रकारचा ड्रेस घालून कुठे निघतो? त्याच्या खांद्यावर काय असतं? ती खांद्यावर असलेली पिशवी म्हणजे बॅग असते आणि त्या बॅगेमध्ये पुस्तकं असतात आणि त्या पुस्तकं म्हणजे काय ह्याचा शोध घेण्याचा सुद्धा ही मुलं कधीही प्रयत्न करणार नाही, कारण ही उपाशी असतात. त्यांचं पोट रिकामं असतं आणि त्यामुळे ह्यांची विचार प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली आपल्याला दिसून येते. मग खूप कमी उत्पन्न, मग आई वडील झोपडपट्टीतली छोटे छोटे काम करणारे असतात, काही वेळेस भीक मागणारे असतात किंवा इतरही म्हणजे कायम स्वरूपीचं दारिद्र्य ह्यांच्या कुटुंबामध्ये असतं. मग जर हे दारिद्र्य असेल, तर पुढे जाण्याचं मार्ग कुठेही त्यांना दिसणार नाही. कारण त्या चिखलातूनच बाहेर यायला ह्यांच्याकडे मार्ग नसतो. मग ही जी मुलं असतात, या अशा कुटुंबातली जी मुलं असतात, ही मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. कारण अज्ञान असतं. त्यांचं जीवनमान अतिशय निकृष्ट दर्जाचं असतं आणि अतिशय प्रतिकूल असं वातावरण असतं. कुठल्याही प्रकारचं त्यांना कोणीही मार्गदर्शन करत नाही आणि जर मार्गदर्शन करायला गेलं, तर ते त्यांना कधी समजत नाही. अशा प्रकारच्या मुलांना आपण कसं शिक्षणाच्या प्रवाहात आणणार आहोत, ह्याचा देखील आपल्यासाठी विचार होणे खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण जर आपण म्हणतोय की प्रत्येक मूल भारत देशातला एक सुद्धा बालक, मुलगा असू द्या किंवा मुलगी असू दे, ते शिक्षणापासून वंचित राहायला नाही पाहिजे. तर मग ही जे आतापर्यंत आपण घटक बघितले, या घटकांपर्यंत पोहोचणे, या घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि नुसतं प्रवाहात नाही आणायचं आहे. तर पहिले त्यांचा उदरनिर्वाहाचा किंवा पोटाचा प्रश्न आपल्याला पहिले बघावा लागेल आणि मग त्या अनुषंगाने आपण त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणू शकणार आहे. कारण विचार तेव्हाच होणार आहे जेव्हा आपलं पोट भरलेलं असतं, तेव्हाच पुढची प्रक्रिया सुरू होत असते. त्यानंतरचा पुढचा घटक आहे तो म्हणजे दिव्यांग मुले. आता आपण जी शारीरिक दृष्ट्या अपंग असतात त्यांना आपण अपंग हा शब्द वापरत नाही, आपण त्यांना दिव्यांग असं म्हणतो. तर ही मुले बऱ्याचदा शारीरिक दृष्ट्या हतबल झालेली असतात. म्हणजे काही मुलं अंध असतात, काही मुकी असतात, काही बहिरी असतात, काही मतिमंद असतात. मग ही जी मुलं आहे ह्यांना सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे खरंच खूप महत्वाचं आहे, पण खूप जिकिरीचं आहे. खूप कष्ट घ्यावे लागतात ह्या मुलांना. कारण मी माझ्या डोळ्यांनी जेव्हा मी लोकलनी प्रवास करते, त्यावेळेस मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं, की मतिमंद, मुका आणि बहिरा असलेल्या मुलाला एक आई कशा पद्धतीने शिक्षणाच्या वाटचालीकडे नेताना तिला जो त्रास होतो, कशा पद्धतीने त्या मुलाला हँडल करते, मी हे खूप जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे ही जी दिव्यांग मुले असतात, ह्यांना सांभाळणे आणि ह्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, हे सुद्धा खूप मोठं एक चॅलेंज आहे. म्हणजे पालकांसाठी जेवढं मोठं चॅलेंज आहे, तेवढंच मोठं हे आपल्या शिक्षण प्रक्रियेसाठी देखील खूप मोठं चॅलेंज आहे. म्हणजे असे अनेक मुलं आहेत, दिव्यांग मुलं आहेत, की ज्यांनी शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये, खेळामध्ये किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये ती पुढे गेलेली आहे. येलो मूव्ही तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे? त्याच प्रकारे तुम्हाला तो पिक्चर तारे जमीन पर. त्या पिक्चरमध्ये तो जो मुलगा असतो, तो गतिमंद असतो. म्हणजे दिव्यांगामध्ये आपण गतिमंदला कधीच काउंट करत नाही. पण गतिमंदता देखील आहेच की. मग ही जी मुलं आहे ह्यांना सांभाळणे, ह्यांना त्या शिक्षणासाठी आपण प्रेरित करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांचं आणि त्यांच्या पालकांचं समुपदेशन करणे, हा सगळा भाग फिरत असतो तो पूर्ण शिक्षकांच्या भोवताली. म्हणजे विचार करा, की या वंचित घटकाला आपल्याला जर शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं असेल, तर शिक्षक म्हणून आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपल्याला पेलवायची आहे. कारण शिक्षक हा उत्तम नागरिक तयार करतो आणि हा उत्तम नागरिक देश चालवण्याचं काम करत असतो. म्हणजे सुरुवात कोणापासून होते? जरी कुटुंबापासून सुरुवात झाली असली,
तरी शिवधनुष्य पेलायचं काम कोण करतं? तर शिक्षकच करत असतो. यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे देवदासी आणि वारांगणाची मुले. आता आपल्या समाजामध्ये अजूनही देवदासी प्रथा आहे, वारांगणा म्हणजे वेश्या व्यवसाय करणारी स्त्रिया आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हा समाजाचा घटक आहे. काही प्रमाणात ह्याच्यामध्ये बदल झालेला आहे, पण 100% या गोष्टी अजूनही बंद झालेल्या नाही, या आहेत समाजामध्ये अजूनही. आणि ही जी लोक असतात, ह्या ज्या स्त्रिया असतात, ह्यांची जी मुलं असतात, ती सामाजिक दृष्ट्या खूप दुर्लक्षित असतात. म्हणजे समाजाच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील. कारण या मुलांना बऱ्याचदा अनेक आजार झालेले असतात. स्पेशली एड्स सारखे आजार या मुलांना खूप मोठ्या प्रमाणात ही मुलं ग्रासलेली दिसून आलेले. रिसर्च मध्ये हे कळून आलेलं आहे की ही जी देवदासी आणि वारांगणांची मुली असतात ती सामाजिक दृष्ट्या तर म्हणजे दुर्लक्षित असतातच, पण आरोग्याच्या दृष्टीने पण एड्स सारख्या रोगांनी ही ग्रासलेली दिसून आलेली. मग ठीक आहे ना, असू दे, पण जन्म झालाय ना त्या मुलाचा, मग त्या मुलाला देखील शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, तो त्याचा हक्क आहे. आणि अशा मुलांना देखील आपण शिक्षणाच्या प्रवाहात आणलंच पाहिजे आणि त्यांना शिक्षण दिलं गेलंच पाहिजे. त्याच्याशिवाय आपण कुठेही थांबायचं नाहीये, कारण आपण शिक्षक आहोत आणि शिक्षकाची भूमिका ही खूप वास्ट आहे, त्याला एंडच नाहीये, कुठेच न संपणार असं हे शिक्षकी आपला पेशा आहे. तर ह्या सगळ्या घटकांच्या अनुषंगाने आता आपण पुढचं हे बघूया की वंचित ही जे घटक आहे, या वंचित घटकासाठी अशा कुठल्या योजना आहेत ज्या आपल्याला करता येतील, एक शिक्षक म्हणून आपल्याला करता येईल आणि एक शिक्षक म्हणून समाजाला आणि पालकांना आपल्याला काय म्हणते, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना समुपदेशन करणे, जेणेकरून ही मुलं शाळेच्या प्रवाहात येऊ शकतील. आता शैक्षणिक दृष्ट्या वंचित असलेले हे जे घटक आहे, ह्यांच्यामध्ये खूप जागृतीचा अभाव असतो. कौटुंबिक दारिद्र्य असतं, अशिक्षितता असते, कुपोषण असतं, अंधश्रद्धा असतात, प्रथा परंपरा असतात, कौटुंबिक मानसिकता असते. हे एवढे अडथळे आहेत या वंचित घटकाला पुढे जाण्यासाठीचे. हे सगळे अडथळे आपल्याला शिक्षक म्हणून दूर करायचे आहे आणि त्या मुलांना शाळेमध्ये आणायचं आहे. जेव्हा तो शाळेत येईल, शाळेचं वातावरण बघेल, शाळेची गंमत जम्मत जेव्हा तो बघेल, शाळेचं शिक्षण बघेल, शाळेत प्राथमिक शिक्षक कशा छान पद्धतीने खेळत खेळत, नाचत, गाणी गात जेव्हा मुलांना शिकवतात, नक्कीच तेव्हा मुलांना त्याचा आनंद मिळतो आणि परत ती मुलं धावत धावत त्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतील. मग ही अशी सिच्युएशन क्रिएट करणं हे आपल्यासाठी खरंच खूप गरजेचं आहे. मग ह्या अडथळ्या शिवाय अजूनही काही अडथळे, ती म्हणजे दळणवळणाची साधने. कारण प्रत्येक शाळा ही काही घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर नाही. मग काही वेळेस म्हणजे जो सोर्स आहे शाळेपर्यंत पोहोचण्याचा, तो सोर्स अवेलेबल नसतो, त्यामुळे देखील ही मुलं शाळेत जात नाही. भाषिक समस्या असतात की त्यांची ती बोली भाषा असते, ती बोली भाषा आणि आपली शाळेची भाषा ह्याच्यामध्ये खूप मोठं अंतर असतं आणि म्हणून त्यांना असं वाटतं की ते काय बोलताय हे आपल्याला कळत नाही, आपण काय बोलतोय हे त्यांना कळत नाही. त्यामुळे सुद्धा त्यांचा जो शिक्षण घेण्याचा इंटरेस्ट आहे तो कुठेतरी एंड होतो आणि परत ते शाळेकडे फिरकत देखील नाही. आणि प्रतिकूल वातावरण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या आपल्याला दूर करायच्या आहे आणि समाजाबरोबर देशाचा विकास साधण्यासाठी देखील आपल्याला या मुलांना शिक्षणाची संधी ही उपलब्ध करून द्यायची आहे. अनेक स्वयंसेवी संस्था ह्यासाठी खूप मोठा प्रयत्न करत आहे, त्यांचं कामही याच्यासाठी सुरू आहे आणि ते खरंच खूप सेवाभावी वृत्तीने हे सगळं काम करते. म्हणजे जिओ तर काम करते, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, पण एनजीओचं काम देखील खरंच खूप मोठ्या प्रमाणात, अनेक एनजीओचं काम देखील मी या संदर्भात देखील बघितलेलं आहे, जिथे त्यांनी अनेक अशा मुलांना पकडून पकडून आणलंय, त्यांना शिक्षण दिलंय आणि आज ती मुलं शिक्षण शिकून कुठेतरी चांगली नोकरी करतात आहे आणि त्यांचं कुटुंब देखील कुठेतरी पुढे आलेलं दिसून येत आहे.
मग आश्रमशाळा, निवासी शाळा, अंगणवाडी, बालवाडी यासारख्या उपक्रमांमधून देखील आपण या मुलांना शिक्षण देऊ शकतो. याशिवाय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, विद्यावेतन, सकस आहार, मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, व्यावसायिक प्रशिक्षण अशा सगळ्या गोष्टी शासन करत आहे. पण ह्या शासनाच्या योजना ज्या आहेत त्या आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे. मग या योजना कुठल्या, म्हणजे आपण आपल्या लेवलवर देखील ह्या सगळ्या राबवू शकतो आणि आपण देखील ते काम करू शकतो. तर आपण वेगवेगळ्या ज्या शासनाच्या शिष्यवृत्त्या आहे किंवा इतर ज्या शिष्यवृत्त्या असतात त्यांच्याविषयीची माहिती देणे, त्यांना माहिती देण्यापेक्षा त्यांना त्या शिष्यवृत्त्या उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्यांना फायदा होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे मोफत शिक्षण हे तर खरंच खूप गरजेचं आहे. वेगवेगळ्या अभ्यास योजना राबवायच्या की जेणेकरून त्यांना अभ्यासाप्रती गोडी निर्माण होईल आणि त्या अभ्यासाकडे ते वळतील, पुढे जातील. वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना अनुदान मिळवून देणे. मग या अनुदानामध्ये त्यांना त्यांचं इव्हन म्हणजे फक्त शिक्षणापुरते नाही तर त्यांचं राहणीमानासंदर्भात देखील त्यांना अनुदान, जसं घर बांधण्याचं आहे, टॉयलेट बांधण्याचं आहे किंवा इतर गोष्टींचं अनुदान आहे, शेतीसाठी अनुदान आहे किंवा छोट्या छोट्या विहीर आहे किंवा काहीही असू दे, अशा प्रकारचे जे अनुदान आहे ते अनुदान आपण त्यांना मिळवून द्यायचे, जेणेकरून त्यांना आपल्या शिक्षणाप्रती आस्था निर्माण होईल. त्यानंतर प्रशिक्षण योजना राबवायच्या, वेगवेगळे त्यांना प्रशिक्षण द्यायचे, त्या पालकांपर्यंत आपण जायचं आणि त्या पालकांना शिक्षणाचं महत्व वेगवेगळ्या कृतीच्या माध्यमाने आपण त्यांना पटवून द्यायचं. या अशा योजना देखील खरंच खूप महत्वपूर्ण असतात. त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, जसं ITI असतं त्याच्यामध्ये तुम्ही थोडं शिक्षण घेऊन देखील खूप चांगल्या प्रकारे औद्योगिक प्रशिक्षण घेऊ शकता आणि त्याच्या माध्यमाने तुमचं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे ते चांगल्या पद्धतीने निर्माण होतं. स्वतःच स्मॉल स्केल इंडस्ट्री तुम्ही सुरू करू शकता किंवा दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करू शकता. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून आपण त्यांना, म्हणजे फक्त आपल्या बालकांना नाही तर त्या पालकांना देखील आपण पुढे नेण्यासाठी आपण प्रेरित केलं पाहिजे. तंत्रनिकेतन संस्था आपण सुरू करू शकतो, जेणेकरून ह्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य आधारित आपण शिक्षण द्यायचं, जेणेकरून त्या कौशल्याचा उपयोग करून त्यांचं जीवनमान उंचावू शकणार आहे. वसतिगृह योजना सुरू करायची, कारण राहण्याचा खरंच खूप मोठा प्रश्न असतो. शाळा आणि त्यांची वस्ती ह्याच्यामध्ये जर खूप मोठं अंतर असेल तर जाणे आणि येणे ही मोठी त्यांच्यामधली दरी निर्माण होऊन जाते, अडचण असते ही. मग त्यांच्यासाठी जर आपण वसतिगृह योजना सुरू केली, त्यांना त्या पद्धतीचं संरक्षण दिलं, त्या पद्धतीची हमी आपण जर दिली तर नक्की ही मुलं तिथपर्यंत येतील. कारण काहीतरी आपली मुलं चांगलं करतात आहे ही जेव्हा भावना त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे त्यानंतरच ते आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. विद्यावेतन त्यांना द्यायचं, जे खूप कमवा व शिकासारखे विद्यावेतन असतात ते आपण देऊ शकतो त्यांना. आणि संगणक प्रशिक्षण देणे हे खूप गरजेचं आहे. याच्या माध्यमाने अगदी छोट्या छोट्या जरी गोष्टी असल्या तरी ते खरंच खूप महत्वाचं ठरतं. त्यानंतर विविध अभ्यासक्रम आपण सुरू करायचे. केवळ शाळेचं पुस्तक आणि शाळेची परीक्षा इथपर्यंत आपण मर्यादित नाही राहायचंय. तर त्या मुलांना अशी कोणकोणती कौशल्य आहे, असा कोणकोणता कंटेंट आहे, घटक आहे की जे त्या मुलांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे, त्यांच्यामध्ये ती जागृती निर्माण झाली पाहिजे. कारण अनेक गोष्टींनी ते ग्रासलेले असतात. त्यांचं पारिवारिक जे कल्चर आहे ते सुद्धा खूप वेगळं असतं. ते कल्चर बदलण्याकडे, कल्चर मीन्स त्यांची संस्कृती नाही, जे अंधश्रद्धा, रूढी परंपरा या सगळ्या गोष्टी दूर करण्याच्या अनुषंगाने देखील नुसतं मुलांना नाही शिकवायचं आपल्याला, तर त्या पालकांमध्ये देखील खूप वेगळ्या पद्धतीने जनजागृती आपल्याला करणे गरजेचं आहे. त्याच प्रकारे बालिका विद्यालय आपण सुरू करू शकतो. कौशल्य आधारित अभ्यासक्रम, ज्याला आपण स्किल बेस्ड एज्युकेशन आपण म्हणतो, ते आपण शाळेमध्ये सुरू करायचे किंवा मोठ्यांसाठी जे प्रौढ शिक्षण म्हणतो त्याच्यासाठी आपण सुरू करायची. खेळाडू सक्षम योजना, आता तुम्हाला माहिती असेल की आपल्या हरियाणा साईडचे खूप मोठ्या प्रमाणात खेळाडू दिसून येतात, कारण तिथे त्याच पद्धतीने त्या मुलांना शिक्षण दिलं जातं आणि म्हणून ऑलिम्पिक सारख्या खेळांमध्ये
त्या साईडचे म्हणजे हरियाणा साईडची मुलं खूप जास्त प्रमाणात दिसतात. मग शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर खेळाच्या माध्यमाने सुद्धा आपण खूप मोठं होऊ शकतो ही जाणीव निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून खेळाडू सक्षम योजना देखील आपण आपल्या शाळेमध्ये राबवली पाहिजे. पुस्तक पेढी योजना ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. या अनुषंगाने देखील आपण मुलांना वाचनाकडे वळवण्यासाठी, त्यांचा कल जाणून घेण्यासाठी आपण पुस्तक पेढी योजना जर राबवली तर त्यांना वेगवेगळे पुस्तकं अवेलेबल होतील, ते वाचतील, ते समजून घेतील. आणि जेव्हा ही मुलं समजून घेतील तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी शाळेपर्यंत देखील जाणार, घरापर्यंत देखील जाणार आहे आणि मुलं ही सगळ्या गोष्टी समजून घेणार आहेत. त्यानंतर मोफत प्रवास योजना की समजा तुम्ही आश्रम शाळा किंवा वसती शाळा जर उपलब्ध करून देऊ शकत नसाल किंवा देत असाल तरीही मोफत प्रवास योजना. कारण काय की अरे मी शाळेतून घरापर्यंत आणि घरातून शाळेपर्यंत तर माझे एवढे पैसे खर्च होतात, ही जेव्हा भावना निर्माण होतं कशाला ते पैसे खर्च करायचे, बस तू बाबा घरी, नको जाऊ शाळेत, काय गरज नाही, त्याच्याने काय तुझं मोठं भलं होणार आहे. एक तर आपल्याकडे पैसे कमी, मुश्किलने पैसे येतात, त्यात तू ह्याच्यासाठी पैसे खर्च करतोय, अशा सगळ्या भावना घरामध्ये कुटुंबामध्ये दिसून येतात. आणि म्हणून आपण मोफत प्रवास योजना या मुलांना उपलब्धच करून द्यायच्या, जेणेकरून जाण्या येण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च पडायला नको. स्वसंरक्षण प्रशिक्षण, आता आजच्या काळामध्ये देखील मुलींना या गोष्टीची गरज पडलेली आहे. कारण बऱ्याचदा पालक म्हणतात की अरे मुलगी आहे, मग हिला एकटे कसं पाठवायचं, उद्या काही झालं तर, किंवा अशा अनेक ज्या आपल्या समाजामध्ये गोष्टी आपल्याला आता घडून येताना दिसत आहे, त्या अनुषंगाने प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक मुलाला स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून की आपली मुलगी खंबीर आहे, कुठलीही अडचण आली तरी ती न घाबरता त्या सगळ्या गोष्टीला तोंड देऊ शकणार आहे. अशा प्रकारचं प्रशिक्षण आपण त्यांना उपलब्धच करून द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामध्ये ती ताकद निर्माण होऊ शकेल. त्यानंतर शैक्षणिक कर्ज देखील आपण जर गरज असेल, कारण प्राथमिक शिक्षणासाठी याची गरज नाही, माध्यमिकला ही विशेष गरज पडणार नाही, पण जर एखादा मुलगा शिकत असेल आणि त्याला जर उच्च शिक्षणाकडे पुढे जायची गरज भासत, पुढे जात असेल तो, तर आपण शाळेकडून किंवा शाळेच्या प्रेरणेने आपण त्यांना शैक्षणिक कर्ज देखील उपलब्ध करून दिलं पाहिजे, की जेणेकरून पैशा अभावी त्या मुलांचं शिक्षण कुठेही थांबायला नको, ते पुढेच गेले पाहिजे. आणि खरंच जर त्यांच्यासाठी आपण चांगला प्रयत्न केला तर ही मुलं पुढे जातात, ते पालक देखील समजून घेतात, फक्त प्रयत्न आपले कुठेही अपुरे पडायला नको. त्यानंतर कमवा व शिका योजना आनंदाने करतात ही मुलं, की छोटं छोटं काम केलं की आपल्याला पैसे मिळतात. मग घरी उगीच बसून राहण्यापेक्षा आपण इथे काम करूया, म्हणजे आपल्याला काम पण होतं आणि आपल्याला पैसे पण मिळतात. म्हणजे कमवा आणि शिका ही योजना अतिशय सुंदर अशी योजना आहे. आणि या अनुषंगाने पालकांनाही आनंद होतो, अरे वा शाळेत शिकायलाही जातोय आणि काहीतरी तिथे काम करून पैसे पण घेऊन येतोय, असं म्हटल्यानंतर पालकही आनंदाने या मुलांना शाळेमध्ये पाठवतात. आणि ही म्हणून ही योजना खरंच खूप महत्वपूर्ण आहे. त्यानंतर विविध पुरस्कार योजना ह्या सुद्धा राबवल्या आहेत. कारण प्रेरणा देणे, मोटिवेट करणे ही खरंच खूप मोठी गोष्ट असते. जर आपण त्यांना मोटिवेटच केलं नाही तर काय, एखाद्या मुलाने खूप छान, आता जसं विद्यार्थिनीनी निलिमा नाव होतं ना, तिने इतकं छान पद्धतीने गुरुने दिला ज्ञानरूपी, असं अतिशय सुंदर ऐकताना मला इतकं छान वाटलं. तर अशा पद्धतीने जर आपण त्यांना प्रेरणा दिली तर नक्कीच ही मुलं पुढे पुढे जातात. कारण शिक्षकांकडून जेव्हा शाबासकीची थाप मिळते, स्तुतीचे काही शब्द विद्यार्थ्यांना आपण देतो, त्यावेळेस त्यांच्यासाठी तो गोल्ड मेडल असतो. त्यांना दुसरं काही नको असतं, पण शिक्षक कशा पद्धतीने आपल्याला ट्रीट करतात हे मात्र विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं असतं. त्यामुळे छोटे छोटे का होईना, की अरे हा तुम्ही हे काम केलं ना, की मग ह्याला ना हे पुरस्कार आहे, मग बघूया बरं कोणाला कुठला पुरस्कार मिळतो, कोण कसं काम करतो, म्हणजे ही एक प्रकारची प्रेरणा आहे. आणि या प्रेरणेच्या माध्यमातून हे मुलं पुढे पुढे जातात आणि मग त्यांचा विकास साधताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा या योजनांच्या माध्यमाने, अशा या प्रशिक्षणाच्या माध्यमाने
आपण विद्यार्थ्यांना पुढे पुढे नेऊ शकतो आणि त्यांचा विकास साध्य करू शकतो. आतापर्यंत तुम्हाला मी जे सांगितलं त्याच्यामध्ये जी घटक होते, वंचित घटक होते, ते वंचित घटक कुठले आणि त्या वंचित घटकासाठी एक शिक्षक म्हणून आपण काय करायचंय. कारण तुम्ही विद्यार्थी जर असाल तर तुम्ही भावी शिक्षक आहात. म्हणजे आयुष्यभर जे काम आम्ही शिक्षक म्हणून आयुष्यभर करतोय तेच काम तुम्हाला आयुष्यभर पूर्ण करायचंय. आणि म्हणून शिक्षकाचा हा जो वसा आपण घेतलेला आहे हा केवळ पैसे कमवणे एवढ्यापुरती आपला मर्यादित नाही. तर माझ्या हातून किती मुलं घडतात आहे, माझ्या हातून किती मुलं पुढे पुढे जात आहेत. आणि जेव्हा कधीतरी एखादा विद्यार्थी खूप वर्षानंतर आपल्याला भेटतो आणि तो म्हणतो की मॅडम मला ओळखलत का, तुम्ही मला 5वीला शिकवायला होता. आणि मुलांचं बरेचदा आपल्याला नाव जरी माहिती नसेल चेहऱ्यानिशी नक्कीच आपण विद्यार्थ्यांना ओळखत असतो. आणि खरंच त्यावेळेस खूप मोठा आनंद मिळतो, तो पुरस्कार असतो आपल्यासाठी की अरे मी या मुलाला शिकवत होते, या मुलाला मी हा विषय शिकवला होता, या मुलाची ही अडचण होती, त्यावेळेस ती अडचण मी तशी सोडवलेली होती आणि आज बघा हा मुलगा किती पुढे गेलेला आहे. ही खूप मोठी गोष्ट असते आणि ह्या खूप मोठ्या गोष्टीतून आपण म्हणजे एक शिक्षक म्हणून आपल्याला आदर्श शिक्षक मिळवण्याची काहीही गरज नाही, अजिबात आवश्यकता नाहीये. कारण विद्यार्थ्यांकडून पालकांकडून आपल्याला कायमच पुरस्कार हे मिळत असतात. म्हणजे 14 वर्ष मी बीएड कॉलेजला कार्यरत आहे आणि माझ्या हातून 1400 विद्यार्थी आतापर्यंत बीएडचे गेलेले आहेत. तर तेव्हा जेव्हा ते विद्यार्थी परत नव्याने भेटतात त्यावेळेस मला खरंच खूप आनंद होतो आणि खूप छान वाटतं की अरे हा विद्यार्थी ना अशा प्रकारचा होता, आज त्याचा किती मोठा विकास झालेला आहे. म्हणजे काय की आपण मानव म्हणून जन्म घेतलेला आहे आणि या मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा कशावर अवलंबून आहे, तर हा पूर्णपणे शिक्षणावर अवलंबून आहे. म्हणजे शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करणे, ज्ञान घेणे आणि ज्ञान मिळवून एक यशाचं शिखर पार करणे, त्या टोकाला जाऊन आपल्याला बसायचं आहे. म्हणून आपला सर्वांगीण विकास खूप महत्वाचा आहे. आपल्या देशाला महासत्ता बनवायची, प्रभावी राष्ट्र बनवायचंय आणि महासत्ता याकडे जात असताना भारत देशाला प्रत्येक मूल हे शिकलेलं असलं पाहिजे. त्याला शिक्षणाची जाणीव असली पाहिजे, तो शाळेत गेला पाहिजे आणि शाळेच्या माध्यमातून त्याचा विकास झाला पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. तेव्हाच अब्दुल कलाम यांचं स्वप्न विजन 2021 हे पूर्ण होऊ शकणार आहे. मग विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्वाचा जर पाया कुठला असेल तर तो पाया कुठला आहे, तर तो आहे शाळा. आणि ह्या शाळेत केवळ आपण पुस्तकी ज्ञान देतो का, अजिबात नाही. मग आपण ह्या शिक्षणाच्या माध्यमाने वेगवेगळे कौशल्य देतो, संस्कार देतो, मूल्य आधारित त्यांना शिक्षण देतो. मग अनेक असे गोष्टी आपल्या या शिक्षणाच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचत असतात. म्हणजेच काय की देश घडवण्यासाठी जो हातभार लावायची गरज आहे तो सगळ्यात मोठा हातभार जर कोणी लावत असेल तर तो शिक्षक लावत असतो. आणि ते काम आपण करतोय बघा, किती मोठी गोष्ट आहे की देशाच्या विकासातील सगळ्यात मोठा हातभार हा शिक्षक लावतो. आणि मी एक शिक्षक आहे ही खरंच खूप आनंदाची आणि खूप मोठी गोष्ट आहे. मग शाळा जी आहे ते शिक्षणाच्या म्हणजे देशाचं भवितव्य घडवण्यासाठी शाळा ही हे आहे, पाया आहे. जसं तुम्ही आता तुमचं मायक्रो टीचिंग बद्दल तुम्हाला तुमचं जर झालं असेल तर ते शाश्वत शिक्षण आहे मायक्रो टीचिंग शिक्षकांसाठी. कारण ते रूट लेवलचं आहे. जर तुम्ही मायक्रो टीचिंग समजून घेतलं तर आयुष्यात तुम्हाला शिक्षण म्हणजे कुठलाही घटक शिकवताना कधीही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, काहीच अडचण येणार नाही, कारण ते शाश्वत शिक्षण आहे. आणि म्हणूनच मुलांच्या शिक्षणातील सगळ्यात म्हणजे मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये सगळ्यात शाश्वत शिक्षण कुठलं असेल, शाश्वत घटक जर कुठला असेल तो म्हणजे शिक्षण. आणि शिक्षण हे शाळेच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं. केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नाही, पुस्तकातील शब्द वाचता येणे म्हणजे शिक्षण नाही, तर त्या मुलाला शिक्षणाच्या माध्यमातून आपण विविध कौशल्य, मूल्य, नैतिक मूल्य, संस्कार आणि अनेक 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 गोष्टी आपण देत असतो. म्हणूनच तर परिपाठाला बघा आपण खूप जास्त शाळेमध्ये
महत्व देत असतो, कारण ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमाने विद्यार्थ्यांचा विकास घडून येत असतो. परंतु एवढं सगळं असलं तरी देखील आजच्या 21व्या शतकातही आपल्याला मुलांना शाळेत पाठवा असं पालकांना सांगावं लागतं. हे म्हणजे हे कटू सत्य आहे. म्हणजे कायद्याचा बडगा आहे की कंपल्सरी शिक्षण, म्हणजे संविधानामध्ये तरतूदच आहे की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत जर पाठवलं नाही तर तुम्हाला शिक्षा होईल. आणि शाळेने सुद्धा मुलांचा शोध घ्यायचा आणि त्या मुलांना शाळेत आणायचं, नाही तर तुम्हाला शिक्षा होईल. अशा प्रकारची तरतूद आहे. तरी देखील आजही वंचित घटक मध्ये एवढे घटक आहेत आणि असे अनेक लाखो करोडो मुलं आहेत जे अजूनही त्यांनी शाळा म्हणजे काय त्यांना माहित नाही, पुस्तक म्हणजे काय माहिती नाही, शिक्षण म्हणजे काय माहिती नाही. म्हणजे काय झालंय की शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालंय, त्याच्यानंतर समान संधी झालंय, समान नागरिक आहेत, सगळे मार्गदर्शक तत्वे आपली ही जी घटनेमध्ये लिहिलेली ती पुस्तकातच आहे, पुस्तकाच्या बाहेर आलेली नाही. आणि संपूर्ण देश साक्षर व्हावा असं वाटतंय आपल्याला, पण ती जी संधी त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे ती संधी काही त्यांच्यापर्यंत अजूनही जात नाही. आणि म्हणूनच ही मुलं अजूनही आपल्याला शिक्षणापासून लांबच असलेली दिसून येत आहे. शासन प्रयत्न करतात आहे, 100% ते प्रयत्न करतात आहे. आपण शासनाला दोष देऊ शकत नाही. कोण चुकते कुठे चुकते ह्याचा विचार करण्यापेक्षा जी मुलं वंचित राहिलेली आहेत त्या मुलांना तिथपर्यंत शाळेपर्यंत कसं आणायचं, शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणायचं ह्याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. 6 ते 14 वर्षे हे जे वयोगटातील मुले आहे त्याला शिक्षण हे मिळालंच पाहिजे. का बरं असं 6 ते 14 असं म्हटलंय? 14च का? कारण की हा जो 6 ते 14 वयोगटाचा जो कालावधी असतो हा मेंदू विकासाचा कालावधी असतो. आणि ह्या मेंदू विकासामध्ये जेव्हा आवड निर्माण होईल तेव्हा 14 वर्षानंतर तो पुढचं शिक्षण आपोआप घेणार आहे, कारण त्याला आपोआप त्याची गोडी निर्माण झालेली आहे आणि तो पुढचं शिक्षण 100% पुढे जाणार आहे. घरच्यांची सहमती असू दे किंवा नसू दे तो पुढील शिक्षण तो करणार आहे. म्हणून कमवा शिकासारखी योजना जेव्हा येतात की आपला मुलगा शिकतोय ना, मग शिकता शिकता पैसे पण कमवते, म्हणजे दोन्ही गोष्टी जर साध्य होत असतील तर पालक अशा वेळेस मुलांना शाळेत पाठवायला म्हणजे नकार देत नाही त्यांना. मग आता ही जी मुलं आहे ह्यांना बऱ्याचदा शाळेत पाठवलं जातं. काय चूक आहे या मुलांची? मग जर पालक पाठवायला तयार नसेल तर आपल्याला कोणापर्यंत जावं लागणार आहे? आपल्याला त्या पालकांपर्यंत जावं लागणार आहे. त्या पालकांना शिक्षणाचं महत्व समजून सांगावं लागणार आहे. विविध योजना त्यांच्यापर्यंत आपण त्यांना म्हणजे असं म्हणतो ना की एखादं गिफ्ट दिलं की ते खुश होतात, अशा प्रकारचं काहीतरी या मुलांच्या विकासासाठी आपल्याला शिक्षक म्हणून प्रयत्न करावा लागणार आहे. आणि मग ह्या मुलांना शाळेमध्ये जेव्हा ती येतील नक्कीच ती खूप आनंदी झालेली असणार आहे. म्हणजे काय की मुलांना मोफत शिक्षण आहे, पोषण आहार आहे, मोफत गणवेश आहे, मोफत पुस्तकं आहे, सगळं काही आहे. पण ही जी मानसिकता आहे ती मानसिकता बदललेली नाही. ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ही मुलं जी आहे ती शाळेपर्यंत येणार. आणि बऱ्याचदा काय होतं की पालक मुलांना शाळेत पाठवतात, पण जसं शेती संबंधित जर काम असेल, मग त्यांच्या छोट्या मुलांना सांभाळायचं काम असेल, इतर काही कामं असेल किंवा पैशाची अडचण असेल, फी भरलेली नसेल, तर अशा अनेक कारणासाठी सुद्धा मुलांना ही जी मुलं आहे हे शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्व, किती मोठा शब्द आहे हा. संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास हे सर्व शिक्षणाचे जर उद्दिष्ट आपण मानलं तर मूल्यमापन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचे झाले पाहिजे. त्याच्या क्षमतेचे झाले पाहिजे, त्याच्या बुद्धिमत्तेचे झाले पाहिजे, त्याच्या छंदाचे झाले पाहिजे, त्याच्या सवयीचे झाले पाहिजे, त्याच्या दृष्टिकोनाचे झाले पाहिजे. आणि जीवनविषयक जी मूल्य आहे, क्षमता आहे, शारीरिक कृती आहे, ह्या सगळे जे आयाम आहे या सगळ्या गोष्टींचं जेव्हा मूल्यमापन होणार आहे तेव्हाच संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास झाला असं आपण म्हणू शकणार आहे. नव्हे की आपण केवळ पुस्तकी ज्ञान देतोय, मार्क किती पडतात आहे, पहिला क्रमांक आला म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्व विकास झाला,
असं आपण म्हणू शकत नाही. तर संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या घटकामध्ये या सगळ्या गोष्टींचा, क्षमतांचा, बुद्धिमत्तांचा, छंदाचा, सवयीचा, दृष्टिकोनाचा, मूल्याचा, शारीरिक कृतीचा, व्यायामाचा, या सगळ्या गोष्टींचा समावेश खूप गरजेचा आहे. मग हा समावेश कसा होणार आहे? ह्याच्यासाठी कोण प्रयत्न करणार आहे? फक्त शिक्षक प्रयत्न करणे गरजेचे आहे का? नाही. हे सगळे गुण जर विद्यार्थ्यांचे आपल्याला हेरायचे जर असेल, तर त्यासाठी शिक्षक तर जबाबदार आहेच. शिक्षकांनी तर करायचंय. पण त्याच्याबरोबर शिक्षकांनी पालकांना सोबत घ्यायचंय, संस्था चालकांना सोबत घ्यायचंय, प्रशासक जे तिथले असतात त्यांना सोबत घ्यायचंय आणि विद्यार्थ्याला सुद्धा सोबत घ्यायचंय. आणि मग ह्या सगळ्या घटकांमध्ये जागृती आणि जिज्ञासा निर्माण करायची, जेणेकरून एक खूप चांगला विद्यार्थी घडेल आणि एक खूप चांगला समाज देखील या सगळ्या गोष्टीतून घडून येताना आपल्याला दिसून येणार आहे. तर प्राथमिक शिक्षण जेवढं सक्तीचं केलेलं आहे, त्याच पद्धतीने उच्च शिक्षणाकडे देखील आपण गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सरकार भर देत आहे. म्हणजे फक्त प्राथमिक शिक्षणापर्यंत आपल्याला थांबायचं नाहीये, तर आपल्याला त्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी म्हणजे उच्च शिक्षणासाठी सुद्धा त्याला आपल्याला प्रेरित करायचंय आणि त्या पद्धतीने त्याला पुढे न्यायचं देखील. खूप मोठं आवाहन आहे हे. पण हे आवाहन आपल्याला पेलायचं आहे आणि हे जे वंचित घटक आहे, ह्या सगळ्या वंचित घटकांना आपल्याला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचं आहे. शिक्षण राष्ट्र निर्मितीचे, विकासाचे खूप चांगले साधन आहे आणि म्हणूनच ते खूप महत्वाचे आहे. आणि त्या दृष्टीने शिक्षणाकडे आपण जास्त डोळसपणे बघितलं पाहिजे, जास्त जागरूकपणे बघितलं पाहिजे. आणि जेव्हा आपण डोळसपणे बघणार आहोत, जागरूकपणे बघणार आहोत, तेव्हा अपेक्षित बदल हा नक्कीच आपल्याला घडवून येताना दिसून येणार आहे. पण आपलं कर्तव्य हे मात्र त्याच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे, अंमलबजावणी महत्वाचं आहे आणि प्रयोगशील असणं हे खरंच खूप महत्वाचं ठरणार आहे. ह्याच्यामध्ये पालक, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिक म्हणजे हे PTA, पॅरेंट टीचर असोसिएशन, ही एक प्रत्येक शाळेमध्ये असणारी ही एक कार्यकारिणी असते. ही याच्यासाठी आहे की नुसतं शिक्षकांनी नाही करायचं, तर शिक्षक आणि पालक आणि समाज ह्या तिघांनी एक चेन तयार करायची आणि त्या अनुषंगाने शाळेचा विकास म्हणजेच विद्यार्थ्यांचा विकास घडवून आणायचा आहे. शालेय शिक्षणात विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा हे जे 4 घटक आहे, हे खरंच खूप महत्वाचे आहे. आणि हे चारही घटक म्हणजे समाज आणि त्या समाजाचा तो परिसर असतो. शिक्षणाच्या बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत अनेक पायऱ्या आहेत. एक टप्पे बाय टप्पे आपण पुढे जाणार आहोत आणि प्रत्येक पायरीवर शिक्षणाचे नियोजन, विद्यार्थी वय या सर्व बदलणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एकसूत्रता निर्माण करून त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला पुढे पुढे न्यायचं आहे. प्राथमिक शिक्षण असू द्या, माध्यमिक शिक्षण असू द्या, उच्च माध्यमिक शिक्षण असू द्या, जीवन उपयोगी जी कौशल्य आहे ती त्यांच्यामध्ये कसं आपल्याला विकसित करता येईल. पुस्तकाचा अभ्यासक्रम शिकवायचंच आहे. घटक हा खूप महत्वाचा नसतो, पण त्या घटकाच्या आजूबाजूला जे कौशल्य, मूल्य, गाभा घटक त्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या खरंच खूप महत्वाच्या. त्या त्यांच्यापर्यंत रुजवायचे, इम्प्लिमेंट करतो आपण. ते आपण मूल्य, गाभा घटक हे सांगत नाही, हे काय करतो आपण इम्प्लिमेंट करायचं काम करतो. ते इनडायरेक्टली त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आपण काम करत असतो आणि म्हणूनच आपल्याला शिक्षक म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे. कारण एक वसा घेतलेला आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. शेवटी मी असं म्हणेन तुम्हाला की वंचितांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शासकीय योजना आहेतच, खूप उपक्रम आहे, पण अध्यापक म्हणून देखील आपली भूमिका ही खूप महत्वाची आहे. 100% पटनोंदणी, शिक्षणाचे महत्व पटवून देणे, शिक्षणासाठी गोडी निर्माण करणे, खूप चांगलं शिक्षण देणे, त्या मुलांच्या हे जे वंचित मुलं आहेत त्यांचे ज्या काही समस्या असतील त्या समस्या समजून घ्यायच्या, पालकांशी संपर्क करायचा, त्यांच्याशी सुसंवाद साधायचा आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करायची, मार्गदर्शन करायचं, समुपदेशन करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी करून आपण काहीही करून त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचं हे खूप महत्वाचं आहे. आणि यामध्ये शिक्षकांनी सकारात्मक जर दृष्टिकोन ठेवला
तर 100% आपलं नाणं खणखणल्याशिवाय राहणार नाही. आणि आजच्या या 1 तासामध्ये मी तुम्हाला वंचित घटक आणि वंचित घटकासाठी एक शिक्षक म्हणून आपण काय करणं अपेक्षित आहे, हे तुमच्यापर्यंत मला जी काही माहिती होती, ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आजचं तुमच्या महाविद्यालयाचे जे तुम्ही जे पुष्पांचा एक खूप मोठा गुच्छ तयार केला आणि त्यातलं मी 118वं पुष्प होतं. त्याचा मला खूप आनंद झाला. कारण आणि त्याच्यापेक्षा मोठा आनंद हा झाला, की मी मुळात नागपूरचीच आहे. जरी मी पुणे जिल्ह्यात राहत असले, तरी कुठेतरी आपल्या जमिनीशी नाळ जोडल्या गेली याचा मला जास्त आनंद झाला. आणि या पुष्पामध्ये परत एखादं पुष्प जर गुंफायचं असेल, तर नक्की मी तयार आहे. आणि संयोजकांनी मला इतकी छान, इतकी सुंदर संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल संयोजकांचे मनापासून मी आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे असं संविधानामध्ये नमूद असताना सुद्धा आज बरीच मुलं ही शाळाबाह्य आहेत आणि ही विदारक परिस्थिती आज आपल्या डोळ्यापुढे आहे. उद्याचा भावी शिक्षक, एक प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांवर खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी त्यांनी कशी पेलायची, काय करावं लागेल याविषयी आपण त्यांच्याशी जो संवाद साधला, निश्चितच या संवादातून पुढच्या भविष्यात एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना ते आपली आठवण काढल्याशिवाय राहणार नाही. कारण कोणताही विद्यार्थी शाळाबाह्य असणार नाही यासाठी ते प्रयत्न करतील आणि त्यांच्या 4 भिंतीच्या आतमध्ये आलेला जो विद्यार्थी आहे तो शेवटपर्यंत रमला पाहिजे, तो टिकला पाहिजे आणि गुणवत्ता विकासामध्ये तो अग्रेसर असला पाहिजे, यासाठी निश्चितच ते प्रयत्नशील असतील. गेल्या 1 तासापासून आपण आमच्या छात्राध्यापकांशी संवाद साधला. वंचित घटकांचं शिक्षण हा विषय अभ्यासक्रमामध्ये जरा असला, पण पुसटची अशी कल्पना आहे, पुसटची अशी माहिती अभ्यासक्रमामध्ये आहे. त्याहीपेक्षा जास्त आणि अधिकची माहिती आपण आमच्या छात्राध्यापकांना दिली. त्याबद्दल मी आपले मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. या विषयाशी संबंधित या वेबिनारला सहभागी झालेले जे छात्राध्यापक आहेत, त्यांना जर काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, काही शंका असतील, तर त्यांनी निश्चितच आपण कविता मॅडमला विचारूया. त्या समस्यांचं, शंकांचं, प्रश्नांचं निरसन करण्याचा निश्चितच आपण प्रयत्न करूया. किंवा जर या विषयाशी संबंधित आपल्याला काही आपलं मत व्यक्त करायचं असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी व्यक्त करू शकता. त्यासाठी मी आपणास संधी उपलब्ध करून देतो आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅम. खूपच छान. समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्हा भावी शिक्षकांना काय काय धडपड करायची आहे आणि कोणती कर्तव्ये पार पाडायची आहे आणि त्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे हे स्वतः जाणून घेऊन सरकारच्या योजनांचा लाभ या वंचितांना जर मिळवून जर का दिला तर खरोखरच या वंचित घटकांचे पॅरेंट्स त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवतील आणि मुलांचा सर्वांगीण विकास होऊन आपला भारताला महासत्ता बनविण्यात एक शिक्षक कसा काय हातभार लावू शकेल याबद्दल खूप छान असं मार्गदर्शन मॅमनी आम्हाला केलं. त्याबद्दल मॅमचे खूप खूप धन्यवाद. आणि ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या आमच्या लाडक्या गायकवाड सरांचे सुद्धा खूप धन्यवाद. धन्यवाद निलिमा मॅडम. मागील 15 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झालेली ही वेबिनार मालिका आज जवळपास 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि जेव्हा या संपूर्ण देशात कोरोना संक्रमणाचा काळ होता, सर्व छात्राध्यापक घरी बसलेले होते, अशा परिस्थितीमध्ये आम्ही ही वेबिनार मालिका सुरू केली. शिक्षण, शाळा बंद पण शिक्षण सुरू, या मूळ हेतूने आम्ही वेबिनार मालिका जी सुरू केली. एप्रिल, मे, जून, जुलै या 3 ते 4 महिन्यांमध्ये सलग प्रत्येक दिवशी, दर दिवशी, इव्हन सुट्टीचा दिवस रविवार त्याही दिवशी आम्ही या वेबिनार मालिका आयोजित करत गेलो.
आणि आमच्या वेबिनार मालिकेचं वैशिष्ट्य असं आहे की नवीन विषय नवीन वक्ता, म्हणजे आजपर्यंत आमचे जे 118 वेबिनार झालेत त्यामध्ये मोजके 10 ते 12 व्यक्ती जर सोडलेत तर 100 व्यक्ती हे आमचे नवीन आहेत. मूळचा नागपूरमधनं सुरू झालेली ही वेबिनार मालिका संपूर्ण राज्यात आणि विद्यार्थ्यांच्या हिताकरिता हे काम करते आहे, ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या वेबिनारच्या मागचा मूळ हेतू विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करणं आणि शिक्षणाच्या प्रवाहात या DLEDच्या छात्राध्यापकांना शेवटपर्यंत टिकवून ठेवणं, कोणत्याही छात्राध्यापकाला शिक्षणापासून वंचित न ठेवता या प्रवाहामध्ये आणणं हा मूळ हेतू असून या मूळ हेतूनेच आपण ही वेबिनार मालिका पुढे नेत आहोत. एक अतिशय आनंदाची बाब अशी आहे की या वेबिनार मालिकेमध्ये सहभागी झालेले जे वक्ते आहेत त्यांच्याच माध्यमातून बरेच वक्ते आम्हाला मिळालेले आहेत. आज डॉक्टर कविता मॅडम यांच्याशी संवाद साधताना आम्हाला डॉक्टर माधुरी इसावी मॅडम यांची आठवण झाली. त्यांच्याच प्रयत्नातून आम्हाला कविता मॅडमशी भेटता आलं आणि नागपूरमधनं ही वेबिनार मालिका सुरू झालेली आहे असं म्हणताच क्षणी डॉक्टर कविता मॅडम मूळच्या नागपूरच्या असल्यामुळे त्यांनी सुद्धा होकार दिला आणि जाता जाता त्या हेही सांगून गेल्यात की पुन्हा जर एखाद्या विषयावर मला बोलायला आपण सांगितलं तर मी निश्चितच बोलेन. मॅडम, आमच्याकडे विषय भरपूर आहेत आणि निश्चितच आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी तिला अभ्यासक्रमामधले विषय, व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित विषय, TET परीक्षेशी संबंधित विषय असे अनेक विषय आम्ही हाताळलेले आहेत. इतकंच नव्हे तर 100 वेबिनार झाल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांची ऑनलाईन सराव परीक्षासुद्धा घेतलेली आहे आणि हे पुढे नेण्यामागे जर कोणाची महत्त्वाची भूमिका असेल तर ती छात्राध्यापकांची आहे. जर का या छात्राध्यापकांनी प्रतिसाद